नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल। आता माझ्या मागे तुम्हाला मंडप दिसतच असेल, पण तो मंडप आहे माझ्या भावाच्या लग्नाचा। तर आज ते जे चून आहेत आणि मी कढा घेऊन चाललेले आहेत तळ्यावर चून धुवायला, आणि पुढे बायका आहेत। तर मग चला तुम्हाला दाखवते। तर आमचा गावकी तळा आहे, तर इथे आलो आम्ही चून धुवायला। काना घालतात काकी। एक जण उठा कोणतरी बस पाया पर चल। पाच जण त्याला हात करून आहे तर पाच जात म्हणतात, पण आता एकच म्हणते आणि सगळी जण इथे आलेले आहेत। सो चला मग मी मंडळी ज्याचं लग्न आहे तो तुम्हाला मी दाखवते। तर मंडळी व्लॉगमध्ये जायच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे, आता भरपूर सारं मॉइश्चर वाढलं आहे इन्व्हायरमेंटमध्ये, प्लस ह्युमिडिटी आहे भरपूर झालेली आहे। म्हणजे आपण लादीवर जरी पाय ठेवला तरीही असं चिपचिप वाटतं। तर आपल्या स्किनचं काय होत असेल, स्किनवर ऑइल एक्सेस होत असेल, म्हणजे आपला जो एक्सेस ऑइल आहे तो येत असेल, स्किन पूर्ण ऑइली होत असेल, आणि मग त्याच्यानंतर काय आपण खूप वेळा फेस वॉश करतो जर आपली स्किन ऑइली झाल्यावर, आणि ते चांगलंही नाही वाटत आपल्याला, कारण की स्किन ऑइली झालेली असते। सो एकदम चिपचिप हॅवी फील होतं, तर त्यामुळे आपण फेस वॉश करायला जातो। सो मी असं कुठेतरी वाचलंय की फेस वॉश म्हणजे नुसतं फेस वॉश केल्याने आपली स्किन ड्राय होते, आपल्या स्किनवर पॅचेस येतात, आणि स्किनवर ऑइल आलेला असेल त्या ऑइलमुळे पण आपल्याला प्रॉब्लेम होतोच, म्हणजे आपल्याला पिंपल्स येतात, ॲक्ने येतात। सो त्याचं आपल्याला फेस करावं लागतं। ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी खूप हे क्रिटिकल असतं की आपलं स्किन पॅम्पर करणं। हा जो ऑइली स्किनचा प्रॉब्लेम आहे हा मलाही झाला होता। मग मी क्युअर स्किनच्या डॉक्टरकडे सांगितलं, म्हणजे माझं मंथली चेकअप होतं। क्युअर स्किन ॲपबद्दल मी तुम्हाला बहुतेक वेळा सांगितलंय माझ्या व्लॉग्समध्ये। सो जेव्हा पण मला असं काही कन्सर्न असतं, सो क्युअर स्किन ॲपची ही गोष्ट मला भरपूर आवडते, जिथे माझं मंथली चेकअप होतं। म्हणजे आपण प्रोडक्ट यूज केल्यानंतर आपल्याला फरक पडतो की नाही, हे मंथली डॉक्टर आपला कॉलअप घेतो आणि चेक करतो, आणि जे काय आपले कन्सर्न्स असतील की काय प्रॉब्लेम होतोय प्रोडक्टचा किंवा आपल्या स्किनवर प्रॉब्लेम होतोय, तर आपण त्यांना सांगू शकतो। मग ते परत आपला फेस ॲनालाइज करतात आणि विचारतात की तुम्ही अगोदर प्रोडक्ट यूज केलेले आहेत का, डेली करताय का, किंवा असे काही प्रश्न, आणि त्याच्यानंतर मग येतो रिपोर्ट। तुम्ही माझा रिपोर्ट बघू शकता। तर असा हा रिपोर्ट ते बनवून देतात, आणि क्युअर स्किनच्या प्रोडक्ट्सचा फरक माझ्या स्किनवर तुम्हाला दिसूनच येतो, कारण की व्लॉगिंगला तुम्हाला माहिती असतं फिल्टर नसतं। सो जे आहे ते समोरासमोर, आणि बघा आज मेकअप केलाय तरी माझा फेस एकदम फ्लॉलेस वाटतोय। जर आपल्याला ॲक्ने प्रोन स्किन असेल, म्हणजे आपल्या स्किनवर ॲक्ने आलेले असतील, तर आपल्याला मेकअप करायला अजिबात नाही जमत। तर गेल्या 1 वर्षापासून मी क्युअर स्किन ॲप यूज करते। मला फरक पडलाय भरपूर, कारण की स्टार्टिंगला वाटत होतं की कसं काय वगैरे, कोणते प्रोडक्ट येणार, ते आपल्याला सूट करणार की नाही किंवा काय। मंथली डॉक्टरसोबत आपली अपॉइंटमेंट फिक्स होते, प्लस आपल्याला ते डाएट प्लॅन पण देतात, आणि सोबतच सांगतात किती पाणी प्यायचं किती नाही। आपले जे कन्सर्न्स असतात, म्हणजे जे प्रॉब्लेम असतात, डार्क स्पॉट्स, ॲक्ने, पिगमेंटेशन, त्याच्यावर ते आपल्याला प्रोडक्ट देतात आपल्या स्किन टाईपनुसार ते पण। सो इथे तुम्ही बघू शकता माझं बिफोर आणि आफ्टर किती चेंजेस झालेले, म्हणजे हा 1 वर्ष अगोदरचा फोटो आहे माझा, आणि त्याच्यानंतरचं तुम्ही चेंज बघू शकता किती चेंज झालेला आहे या सगळ्यामध्ये। म्हणजे किती चेंज आला आहे माझ्या स्किनमध्ये आणि स्किन बॅरियरमध्ये खूप सारा, म्हणजे अशी मस्त स्किन झाली आहे माझी। मला बिलीव्ह नाही होते की ही माझी स्किन आहे। डर्माटोलॉजिस्ट असतात क्युअर स्किनमधले, सो ते सर्टिफाईड डर्माटोलॉजिस्ट आहेत, आणि ते जे आपल्याला प्रोडक्ट देतात ते आपल्याला रोज यूज करायचं असतं। असं नाही आपण एक दिवस लावलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला रिझल्ट भेटला नाही। मी गेल्या 1 वर्षापासून यूज करते, सो मला हा रिझल्ट दिसलाय, कारण की भरपूर आपण फालतूचे प्रोडक्ट यूज करतो ज्याच्याने अजिबात डिफरन्स काहीच दिसत नाही, आणि आपण ते सोडून टाकतो। सो नाही, काही प्रोडक्ट खरंच चांगले असतात, जसे क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहे, आणि ते ॲज पर युअर कन्सर्न, म्हणजे तुमचे जे स्किन प्रॉब्लेम आहे, तुमची जी स्किन टाईप आहे त्याच्यावर दिलेले प्रोडक्ट असतात, म्हणजे त्याच्यानुसार दिलेले प्रोडक्ट असतात। सो आपण हा विचार नाही करू शकत की बाबा हा प्रोडक्ट घेताना हा आपल्यासाठी बनलाय का, तो आपल्यासाठीच
पर्सनली कस्टमाइज केलेला असतो. तुम्हाला जी कस्टमाइज डाएट दिलेली आहे तुमच्यासाठी ती फॉलो करायची आहे फॉर युअर ग्लोईंग स्किन. मी असं नाही बोलत आहे की एका दिवसात 2 दिवसात तुमची स्किन एकदम ग्लो करेल आणि एकदम क्लिअर होऊन जाईल, असं काही नाही आहे. आपल्याला ही गोष्ट म्हणजे हे रुटीन फॉलो करावं लागतं आणि ते फक्त क्युअर स्किनमध्ये होतं. आणि दुसरी गोष्ट, क्युअर स्किनमध्ये जास्त काही नाही. आपला जो स्किन केअर रुटीन असतो, जो आपल्याला फर्स्ट किट भेटतो, तो 1,500 पासून ते 2,000 पर्यंतच्या रेंजमध्ये आहे. म्हणजे ॲज पर युअर स्किन टाईप, म्हणजे ॲज पर युअर स्किन प्रॉब्लेम्स. क्युअर स्किन ॲपमुळे 98% लोकांना फरक पडलेला आहे. कारण की आपण जेव्हा ॲप डाउनलोड करतो तेव्हा आपण रिव्ह्यू वाचतोच. सो एकदा जाऊन तुम्ही नक्कीच वाचा, तुम्हाला तिथे समजेल की 98% लोकांना फरक पडलेला आहे आणि त्याच्यातूनच मी एक आहे. तर तुम्ही वाट कसली बघतायत, लवकर जा, क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. लिंक इन द डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट सुद्धा केलाय आणि कुपन कोड यूज करायला विसरू नका माझा. सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा आणि तुमची ही स्किन क्युअर करा माझ्यासारखी. आणि व्लॉग बघा आता. ज्यूस बनवतोय, ज्यूस इथे नवरा. इथं आमच्या इकडचे नवरे असेच असतात, ज्यूस बनवत. आमच्या लग्नाला आम्हालाच कामं करायला लागतात. मग बहिणीच्या लग्नाला पण तुम्हालाच करावं लागतात. कलवल्या आणि हा ज्यूस बनवला. हा मला ज्यूस आवडतो, हा छान लागतो. बनवलाय ज्यूस. आणि इथं आत्या फुल काम करते आत्या. हा आले. नमस्कार मंडळी, आज आहे हळदीचा दिवस आणि मी तयार झाले आहे. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कशी वाटते नक्कीच सांगा मला. आणि प्लस आता जे माझ्या लग्नाला होतं तेच आमच्या गावात प्रथा आहे की सगळ्या म्हणजे हळदीच्या पहिला सगळ्या जेवढे पण मंदिरं आहेत गावात ते सगळ्या देवांच्या पाया पडून यायचं. सो त्याचं आता चाललंय. दादा गेलाय आत, तुम्हाला दाखवते नवरदेव थोड्या वेळाने. आमचा नवरदेव बघा, नवरदेव कसला दिसतोय तो वाईट हे घालून. तर चला मग परत हळद लावून उष्टी हळद घेऊन जायची आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते. आणि हा बघा, अय अय नवरा, ओ ओ ओ नवरदेव, काय बोलू तुम्हाला, जाऊ द्या. जोरील देवाला गा मरणी बाईच्या तांबियाच्या चुली गा चंदुनेला करांचा झालं कार केला गा त्या मरणीने. दादा हळद लागली. तर मंडळी आता आम्ही आलो उष्टी हळद घेऊन वहिनींच्या इथे, म्हणजेच वनीला, नागोठणे वनीला. आणि आम्ही पोचताच असला पाऊस पडतोय ना, असला पाऊस. वहिनी टोपत जेवलत, कशात जेवलत, ताट जरा ताटामध्ये जेवता प्लीज. हा किती. आणि मंडप वगैरे सगळा भिजला. आताच आम्ही त्यांच्या मंडपमधून गाडी आणली, आता परत टर्न करून आम्ही तिकडेच चाललोय.
आणि एवढं आणि तो सगळा गळलाय तुम्हाला दाखवते. इथे बघा, इथे मंडप वगैरे पूर्ण हे झालाय गाईज, बघू शकता. इथे वहिनींच्या इथे पूर्ण पाऊसफुल आणि आम्ही खूप प्लॅन बनवून आलो नाचू थोडंसं, पण नाचायचं काय आता नाचतच नाही कारण की खाली नदी जमा झाली. नदी अक्षरशः नदी इथे बघा. या असं पाहिजे हो, चोळून चोळून घासायला. चोळून किती त्याला बघ मॅरिनेट करत ठेवला आम्ही. मॅरिनेट केलाय. हा 5 रुपये. आज ताई पण आपल्या सोबत आल्यात मस्त हळद लावायला. तर इथं आम्ही सगळ्या आलोयत. आम्हाला ओटी भरणं चालू आहे आणि वहिनीला बसलेली आहे. इथं चटके देण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. पाटा उजवणं चालू आहे दादाचा. दादाला चटके भेटणार आहे. दादा तोंड बघू. आता बघू किती जोरात चटके भेटत आहेत. जोरदार द्या, जोरदार. किंवा लाईट पण आली बघ. हा त्याला कुठला चटका लागतंय. काय म्हणजे अजून जवळ आहे, जवळ. वातच लावायला सांग. डावा पाय कर तर झाला काम तुझा. पायाला चांगला चटका कर. दादा कसं वाटलं चटका घेऊन? कसं वाटलं तुला? नल्ला चटका होता.
आलू दे बसायला चंद्रकणाजाचा लक्ष्मी आजीचा बाबू आलू दे बसायला अंतिका बहिणीचा सोन्याचा करंडू हाती सवरणी ताट आलद लावते निशाबाये जन्म सावित्री गो देवानं हाती सवरणी ताट आलद लावते उषाबाये जन्म सावित्री गो हाती सवरणी ताट आलद लावते विद्याबाये जन्म सावित्री गो देवाने दिलाय बानू लावते शिमाबाये जन्म सावित्री देवाने दिलाय बानू तुझ्या काच्या बांबुल्या आकाच्या बांबुल्या सुरा कंगराऊल्या वडगावची मावशी आहे ना तिचं पार्टी पुढं मम्मी बोलते धन्यवाद बोलते त्या आई पोर या ना आईला किती कमवणार आहे सर नंतर या मावशा वगैरे आल्या होत्या मला काय व्लॉग घ्यायला भेटला नाही. मावशी हाय करा. मावशी हाय. आता चाललेत मावशी परत सगळ्यांनी. मम्मी आली होती. मम्मीची साडी मला खूप आवडली आज. मम्मी आणि आमचा बघा पप्पा. चला मग सोनीताई आलेली आहे इथं. आल्या आल्या चाललंय तिचं. तर चला आता नाही. चिल्लर नॉट एक्सेप्टेड. नोट आली पाहिजे. नोट 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 दोन माम्यास आलेले आहे. मामी पैसे दे. पैसे पैसे पैसे. मामा नोट पाहिजे. चिल्लर नाही. मी चिल्लरनी नाही. मध्ये घेताय पैसे दे. लवकर दे. लवकर लवकर. नोट पाहिजे. चिल्लर नाही. 10 रुपयाची नोट नाही. 50 रुपयाची नोट नाही. अजिबात नाही. येस मिल गया. बोलू नका की बाबा नो मला पैसे नाही दिला. हालत कधी लावलीस हे कधी केलं. पण आत्ताच या हालत नव्हते. आत्ताच सांगते. सगळ्या सगळा करवलं अखेर केला. अरे
सोनू काय भावानी रे सोल मांडीला सोनू काय भावानी सोल मांडीला प्रदीप काका प्रदीप काका रे सोल मांडीला संदीप काका जन्म सावित्री देवानं दिलं पाणू तुझ्या त्याच्या पांडुरा वारीचा चंदनचा पग मौरी पिवळा झाला नवरा लग्नाचा रे लग्नाचा बाबुनी उपास धरलाय गो बायकोचा त्याला पैसे आता तू देऊच नको चुकीचं पायी तवाच्या गऱ्या घालून काही मला तेरे पे फोकस है भाई काय हाँ क्या बोले क्या एक मिनिट हे बाबा बाबा साइड 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 इथं जा तू बोलवते बघ हे बचायला ना दीदी दीदी बचायला का नाही लगेच करा आपल्याकडे तर गाईज आता संध्याकाळ झालेली आहे आणि ते वडे तळण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. चला तुम्हाला दाखवते. पाऊस आहे पण आला नाही दिवसभर, बिचारा पाऊस थांबलाय आमच्यासाठी. पापडा तलताय आमचा नवरा. कसा दिसतोय फुल HD. हा बघा हा बघा कसा बघतोय बघा. इथं बघा प्रो लेवलचा माझा भाऊ आहे जो खोलते कढई में कुछ भी डाल सकता है. मी माझ्या वेळेला वडे टाकलेच नव्हते.
कारण की ते पीठ पण असं स्लायमी होतं भरपूर. आणि हा बघा पटापट टाकतो.